आता आपण काँग्रेसचे माजी नगरसेवक पूरण जोशी यांच्याकडे आलेलो आहे. अ, प्रवीण वडोदरा यांच्या स्टेटमेंटवरून आपण यांची भेट घेण्यासाठी आलो. अ, पूरण जोशी साहेब, हे नक्की प्रकरण काय आहे याच्या संदर्भात जरा आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा. असं आहे की जे देशामध्ये चाललंय आणि जे राहुल गांधीजी म्हणतात आहेत की लोकतंत्र धोक्यात आहे, किंवा संपूर्ण ऑपोजिशन आज देशाच्या हे म्हणतोय की आपल्या देशाच्या लोकतंत्र वाचवायचे आहे. त्याच्या एक मोठा उदाहरण म्हणजे हे प्रवीण आहे. यांची शॉर्ट मध्ये स्टोरी अशी आहे, यांच्या स्वतःचा प्लॉट होता, त्या प्लॉटवर यांचा घर होता. 186 years असं काहीतरी आहे कुलाबा डिव्हिजनच्या. आणि त्यांचे पेपर कागदपत्र मी पाहिलं माझ्याकडे आल्यावर. त्याने असेसमेंट भरलेलं आहे. काहीतरी 1978 मध्ये ते प्रॉपर्टी यांच्या नावावर रजिस्टर झालेली आहे. हे सर्व असताना सुद्धा पहिली गोष्ट तर ही आहे की महानगरपालिकाला अधिकार कोणी दिलं प्रायव्हेट प्रॉपर्टी डेमोलिश करायच्या. एक क्रिमिनल ऑफेन्स आहेत आणि त्या अधिकारीला जेल झाली पाहिजे होती. मग हे बिचारे सीधे लोक आहेत, लहान लोक आहेत. हे सुप्रीम कोर्ट पर्यंत गेले. म्हणजे तुम्ही अंदाजा घ्या की एक लहान माणसाला अधिकारीनी न्याय द्यायचा आहे. आपल्या इकडे जे खालचे थरातले आर्थिक रीतीने जे लोक आहेत ते कोर्ट कचेरी करू शकत नाही. बरोबर आहे. ते त्यांच्या जीवन निघून जायला याच्यात, कामधंदो सोडून. पण त्यांच्या घरच तोडून टाकला, उद्ध्वस्त करून टाकला, आतमध्ये सामान असताना तोडलंय. आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टने यांना आदेश दिला स्टेटस को मेंटेन करा. स्टेटस को मेंटेन करायचा ऑर्डर दिलाय. त्याच्यानंतर कुठेतरी काम थांबलं. आता परत डेट काय त्यांची केव्हा येईल तेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर चालेल, त्याच्या डिसिजन येणार. पण त्यापर्यंत सुप्रीम कोर्टने दोघांना, महानगरपालिकाला आणि यांना प्रवीणला, स्टेटस को जसा आहे तसा मेंटेन करा. म्हणजे ह्याना एक घर बांधण्याच्या परवानगी नाही दिली आहे. ठीक आहे ना. म्हणजे ओपन प्लॉट आहे तर ओपन राहू द्या त्यापर्यंत. आणि ते परिस्थिती होती. तसं असताना सुद्धा त्या लोकांनी अगोदर पण एकदा अटेम्प्ट केला होता यांच्या प्लॉटवर काय कन्स्ट्रक्शन करायच्या. तर त्या टायमाला सुद्धा यांच्या वकीलनी कंटेम्प्ट पिटिशन फाईल केलंय महानगरपालिकाच्या विरोधात आणि विशेष म्हणून म्युन्सिपल कमिशनच्या विरोधात. ते कंटेम्प्ट पिटिशन फाईल केलं 13 ऑक्टोबर 2025 ला. ठीक आहे. आता आज हे माझ्याकडे आले, म्हणाले आमच्या संगती असं असं होतोय. आम्ही कोर्टच्या ऑर्डरच्या हे पण दाखवला, स्टेटस कोच्या ऑर्डर सुद्धा दाखवला. त्याच्यानंतर पण जे ऑफिसर आमच्याकडे आले, पोलीसवाले, आम्हाला प्रोटेक्शन न देता कॉन्ट्रॅक्टरला प्रोटेक्शन देतात आहे. म्हणे आम्ही हे सर्व मानणार नाही. तर मला कुठेतरी वाटलं की आता ही हद्द झाली. जर कोर्टाच्या सर्वात मोठं कोर्ट, उच्च सर्वात लास्ट स्टेप कोणाला न्याय भेटण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि गवे साहेबच्या ऑर्डर आहेत. तुम्ही जर ऑर्डर बघितला तर ऑर्डर आजचे जे आपले चीफ जस्टिस आहेत त्यांच्या ऑर्डर आहे गवाई साहेबच्या की स्टेटस को मेंटेन करायच्या. आणि एक पोलीस अधिकारी म्हणतो आम्ही त्यांच्या सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर मानणार नाही स्टेटस कोला. तर कुठपर्यंत रुलिंग पार्टीचे आमदार जे अक्षय योजना इम्प्लिमेंट करायला लावली, माझी जे पॉलिटिकल माहिती आहे त्याच्याप्रमाणे, तर त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्या आश्वासनाने किंवा त्यांच्या प्रयत्नाने चालू झालेले ते पूर्ण व्हावा याच्यासाठी कुठल्याही प्रायव्हेट माणसाला त्याच्या घरा उद्ध्वस्त करून टाकायचा. आणि पोलीस अधिकारी इतकी हिंमत ठेवते की त्या लहान माणसांना म्हणणार आम्ही सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर मानणार नाही. का त्यांचे अप्रोच कुठे नाहीये. म्हणून मी यांच्या संगती यांना सिनियरकडे घेऊन गेलो. आमच्याकडे नवीन आले सिनियर साहेब. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. सिनियर साहेबांचं नाव माहिती माझ्या लक्षात नाहीये. त्यांनी आश्वासन दिलंय की तुम्ही असं एक पत्र द्या मला, तुमच्या सुप्रीम कोर्टचं जे स्टेटस को आहे ते लावून द्या. मला पूर्ण प्रकरण माहित नाहीये. मी महानगरपालिकेकडनं पण मागून घेतो आणि इतर कुठल्या अधिकारीकडे ना संपूर्ण बघायला लावतो
आणि त्याच्यावर मग आपण निर्णय करू. थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाचं या लोकांनी जे जजमेंट आहे त्याचा अवमान केलेला आहे. एकदम अवमान केलाय. अवमान सोडा हो, मी मानणार नाही. म्हणजे पोलीस अधिकारी म्हणणार मी मानणार नाही, सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर मानणार नाही, मग कोणाच्या मानणार? आमदारच्या मानणार. आमदार इज नॉट अबाउट सुप्रीम कोर्ट. आमदारच्या काम आहे कायदा बनवायचा, पोलीसच्या काम आहे कायदा लागू करायचा. आणि जर कोणाला वाटते अधिकाऱ्यांनी कायदा बरोबर लागू नाही केलाय तर त्याच्या न्यायासाठी न्यायालयात जायचा आणि न्यायालयात दिलेला ऑर्डर लागू करायचा आणि ज्याच्या वतीने दिलेला असते त्याला मदत करायची. हा पोलीसचा धर्म आहे. तर कुठेतरी ते पालन होत नाही. आणि जर ते पालन होत नाही तर आमचा कसला लोकतंत्र आणि कसला सुप्रीम कोर्ट? म्हणजे लोकतंत्र संपलेलं आहे या देशात. याच्या एक प्रकरण हा दिसून येते. भविष्यात तुमची रणनीती कशी असणार प्रवीण यांना न्याय देण्यासाठी? नाही बघा, रणनीती मी बनवू शकत नाही. ते प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल, प्रायव्हेट सिटीजन आहेत. आम्ही त्यांना खाली आमच्या बुद्धीप्रमाणे त्यांना गाईड करू शकतो, आमच्या बुद्धीप्रमाणे त्यांना रस्ता दाखवू शकतो. ते निर्णय त्यांना घ्यावा लागेल. आता त्यांच्या काही त्यांनी तर विचार सुप्रीम कोर्ट मध्ये गेले. सुप्रीम कोर्टचा निर्णय आल्याशिवाय तो काय करू शकतो? तर ते महानगरपालिकाच्या म्युन्सिपल कमिशनरनी हे असे जे लोक आहेत हे असला कॉन्ट्रॅक्टरला अगोदर ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. मी उद्या पत्र लिहिल त्यांना, म्युन्सिपल कमिशनरला मी माझ्या लेटर हेडर पत्र लिहिणार आहे की या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा, जे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरची अवहेलना करतात आहेत आणि गरीब लोकांना सतावतात आहेत. त्यांच्या घरं तोडू आणि त्यांच्यावर केस फाईल केलं पाहिजे कमिशनरने. कोणालाही अधिकार नाही कोणाच्या घर तोडायचा. बरोबर आहे. बघूया भविष्यामध्ये विदाउट फॉलोइंग द प्रोसेस ऑफ लॉ. यांना नोटीस देण्यात आली नाही, काय करण्यात आलेला नाहीये. तर ड्यू प्रोसेस फॉलो केला पाहिजे, ते नाही झालेलं आहे. तर जे पण अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत अक्षय योजनाचे आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, कॉन्ट्रॅक्टर शुड बी ब्लॅकलिस्टेड आणि त्यांच्यावर केस फाईल झाला पाहिजे, FIR झाली पाहिजे. बघूया भविष्यामध्ये हे प्रकरण कसं चालतंय आणि प्रवीण यांना न्याय मिळतो का? पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.